जिल्ह्यातील गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचं नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त 56,748 शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याची जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये सुरू आहे। 13 जून पर्यंत जिल्ह्यातील 45,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून उर्वरित 11,748 शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचं काम अद्याप बाकी आहे। गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 7ही तालुक्यात 56,700 शेतकऱ्यांचे 57,371 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाले होते। तसेच जमिनी खरडून गेल्याने 48 शेतकऱ्यांचे 30 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवर गेल्या 18 मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार नुकसान झालेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 79,48,51,051 रुपयांची वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती असून सदरील मंजुरी मिळालेली रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी। 2024 मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही अंगुठा लावून सुद्धा 3 ते 4 महिन्यापासून मिळाला नाही। आता खरीप हंगामात लागवड सुरू असून शेतकऱ्यांकडे पेरणी करिता पैसे नाहीत। पहिलेच तर शेतकरी कर्जबाजारी झाले आहे व दुसरीकडे सरकारने निवडणुकीत निवडून यापूर्वी दिलेले आश्वासन कर्जमाफी निवडणूक आल्यानंतर दिली नाही। शेतकरी कर्जबाजारी होऊन काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर आता खरीपात त्यांच्याकडे पैसे नाहीत। प्रशासनाने केवायसी करून अंगुठा घेऊन आधार प्रमाणीकरण करूनही 3 ते 4 महिन्यापासून पैसे मिळाले नाही। रखडलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावे। शेतकऱ्यांच्या बी बियाण्याच्या कामी येणार अशा मागणीचे निवेदन देण्यात आले। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी शेतकरी बांधवांसह जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक यांना मागणी करून निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी शेतकरी बांधवसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। अधिकारी यांना निवेदन देण्यात आले की मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जे शेतकऱ्यांच्या शेताचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, जिल्ह्यातील 7ही तालुक्यातील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, परंतु शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली नाही। या संदर्भात शासनाकडून नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। 79,48,51,000 रुपयांची मंजुरी मिळालेली आहे, मंजूरसुद्धा झालेली आहे जिल्ह्यातील 7ही तालुक्यातील शेतकऱ्यांना, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळालेली नाही, अद्यापही जमा झालेली नाही। शेतकऱ्यांनी 4 महिन्यापासून अंगोटे लावून सुद्धा केवायसी करून सुद्धा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले नाही। आता पेरणीची लगबग सुरू असून शेतकऱ्यांना पेरणीकरता पैसे नाहीत। शेतकरी पहिलेच तर कर्जबाजारी झालेले आहे, तरी तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी। पहिलेच तर शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत। अशा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आता बियाण्याकरता ही रक्कम जी आहे हे आवश्यक असून तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिला आहे। बस शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे शेतकरी मित्र पूर्णाजी खोडके यांच्यासोबत निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला आलेला। मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करून अतिवृष्टीचे 3 महिन्या अगोदर थंब घेऊन गव्हर्नमेंटनं जे अतिवृष्टी जाहीर केली होती त्याचे 3 महिने झाले थंब घेतलेले आहेत, पण आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाही आहेत। पहिलेच शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे, कोणाजवळून व्याजाने पैसे काढून बी बियाण्याची लगबग चालू असताना पैसे काढून शेती पिकवत आहे, कोणी आत्महत्या करत आहे। त्यामुळे आता या 8 दिवसात जर ते पैसे जर जमा झाले तर शेतकऱ्याला एक दिलासा होईल आणि दिलासा होऊन शेतकरी कर्जबाजारी होणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर जे अतिवृष्टीचे पैसे आहेत हे तातडीने जमा करणार, यासाठी आम्ही जिल्हाधिकारी अकोला शेतकरी पुत्र पूर्णाजी खोडके यांच्यासोबत आलेलो आहे। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो, त्यांनी सांगितले की बाबा पैसे आम्ही इथून पाठवलेले आहेत, तरी ताबडतोब तालुक्यातील सर्व तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांनी ताबडतोब शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करावे ही विनंती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.